मित्रांनो, आज आपण आपल्या मोबाईलमध्ये यूट्यूब चॅनल कसे तयार करायचे हे शिकणार आहोत. तर तुम्हाला पण यूट्यूब चॅनल तयार करायचे आहे का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, तुम्हाला नवीन यूट्यूब चॅनल तयार करायचं असेल तर त्यासाठी तुमच्याकडे एक नवीन ईमेल ID तयार असणं गरजेचं आहे. नवीन ईमेल ID याच्यासाठी सांगत आहे की नवीन ईमेल ID आणि नवीन यूट्यूब चॅनल हे लवकर ग्रो होतात. त्यामुळे सगळ्यात अगोदर तुम्ही ईमेल ID उघडून घ्या आणि चला स्क्रीनवर तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात अगोदर यूट्यूब उघडायचं आहे. यूट्यूब उघडल्यावर तुम्हाला या लोगोवरती क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला इथं चॅनल पहा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला तुमच्या चॅनलचं नाव लिहायचं आहे. मी माझं चॅनल आधीच सेट केलेलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये नाव पण लिहिलेलं आहे. तुम्हाला जे नाव लिहायचं आहे ते तुम्ही टाकून सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह करून झाल्यावर हँडल नेम याच्यावरती क्लिक करून तुम्हाला हँडल पण असं सेव्ह करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली जे लिहिलेलं आहे ती माहिती आपल्या चॅनलविषयी लिहायची आहे. ज्या कॅटेगरीमध्ये आपलं चॅनल आहे ते कॅटेगरीमध्ये आपल्याला माहिती लिहायची आहे. चॅनलविषयी जे आहे ती माहिती लिहून सेव्ह करायचं आहे. यानंतर आपल्याला आपला जो फोटो आहे तो चेंज करायचा आहे. फोटो आपल्याला गॅलरीमधून घ्यायचा आहे. असा गॅलरीमध्ये फोटो जो चॉईस होईल तो आपल्याला इथं सेव्ह करायचा आहे. हा मला आवडतो, मी याला सेव्ह केलेला आहे. आता हा फोटो मी सेव्ह करून घ्यायचा आहे. असा मी माझा हे केलेला आहे पहिलाच. आणि हा बॅकग्राऊंड फोटो पण असा गॅलरीमधून घ्यायचा आहे, सेव्ह करून घ्यायचा आहे तसाच. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला चॅनल कसं तयार करायचं इथपर्यंत होती. आता यानंतर तुम्हाला व्हिडिओ कसा अपलोड करायचा हे मी सांगणार आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर व्हिडिओ अपलोड केला तर 100% व्हिडिओ व्हायरल होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या. यानंतर तुम्हाला यूट्यूब उघडायचं आहे. यूट्यूब उघडल्याच्या नंतर तुम्हाला खाली दिसेल प्लसचं चिन्ह, त्यावरती क्लिक करायचं आहे. मग असं लोड झाल्यावर तुम्हाला वरती दिसेल गाणं घेण्यासाठी एक रिंगटोनचं हे चिन्ह दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. मग असं लोड होऊन तुम्हाला इथे गाणे दिसतील. वरती तुम्हाला जे गाणं ट्रेंडिंगमध्ये आहे ते निवडायचं आहे. आपण हे वरचं गाणं निवडूया. मग हे गाणं असं लोडिंग होऊन आपला जो व्हिडिओ शूट केलेला आहे तो या गॅलरीमधून निवडायचा आहे. मी पहा माझा व्हिडिओ शूट केलेला आहे तो हे वरती जे आहे पहा, हा मी निवडलेला आहे आणि हा लोड होत आहे. हे बघा, लोड झालेला आहे. पूर्ण करा यावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे आपला व्हिडिओ यूट्यूबमध्ये अपलोड होऊन जाईल. व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला आपला व्हिडिओ या प्रकारे दिसेल. मग तुम्हाला वरती लिहिलेलं दिसेल AA. या AA वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक करून तुम्हाला असं काहीतरी लिहायचं आहे. व्हिडिओवरती ट्रेंडिंग असं लिहायचं आहे. मी सध्या तुम्हाला डेमोमध्ये ट्रेंडिंग व्हिडिओ असं लिहून दाखवित आहे. असं लिहून तुम्हाला ओके करून या लिहिलेल्या वरती ढकलायचं आहे. लिहून झाल्याच्या नंतर तुम्हाला पुढील यावरती क्लिक करून तुम्हाला या असं समोर दिसेल. मग यानंतर तुम्हाला टायटल लिहायचं आहे. टायटल बी असं काहीतरी नवीन लिहायचं आहे. मी सध्याला डेमोमध्ये तुम्हाला ट्रेंडिंग व्हिडिओ असंच लिहून दाखवणार आहे. मग तुम्हाला 2-3 हॅशटॅग लिहायचे आहेत. हॅशटॅग बी असे ट्रेंडिंगमध्ये लिहायचे आहेत. शॉर्ट व्हिडिओ, शॉर्ट व्हायरल व्हिडिओ असे ट्रेंडिंगमधले तुम्हाला हॅशटॅग जोडायचे आहेत. हॅशटॅग जोडून झाल्याच्या नंतर तुम्हाला खाली काहीतरी 2-3 ऑप्शन दिसतील. त्यावरती एक ऑप्शन आहे, खाली लिहिलेलं आहे प्रेक्षक निवडा. प्रेक्षक निवडावरती क्लिक करून तुम्हाला मुलांसाठी नाही असा क्लिक करायचा आहे. आपला व्हिडिओ असोचिबुद्ध असा अपलोड करायचा आहे. त्यानंतर इथं टायटलमध्ये काहीतरी इमोजी आपल्याला टाकायचा आहे. काही आपल्या ट्रेंडिंगमध्ये जो व्हिडिओ आहे त्यावरती टाकायचा आहे. हसण्याचा म्हणा, कॉमेडी व्हिडिओ असला तर हसण्याचा टाकायचा. दुसरं काय आपल्या व्हिडिओच्या हिशोबाने आपला टाकायचा आहे. मग त्यानंतर तुम्हाला खाली दिसेल अपलोड व्हिडिओ, यावरती क्लिक करायचं आहे. मग अशा प्रकारे तुम्हाला दिसेल की व्हिडिओ अपलोड होताना खाली तुम्हाला दिसत आहे. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला आपला व्हिडिओ अपलोड होताना दिसत आहे. अशा प्रकारे आपला व्हिडिओ अपलोड होत आहे आणि आपण पूर्ण व्हिडिओ अपलोड होऊन द्यायचा आहे. व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर आपल्याला YT स्टुडिओ यामध्ये जायचं आहे. YT स्टुडिओमध्ये गेल्यावर संपादित करा या व्हिडिओला असं यावरती क्लिक करायचं आहे. संपादित केल्याच्या नंतर तुम्हाला वरती टायटल दिसेल. ते टायटल तुम्हाला कॉपी करायचं आहे. कॉपी करून
हे असं क्लिक करून कॉपी करायचं आहे. कॉपी करून तुम्हाला वर्णन जोडा यामध्ये जाऊन ते पेस्ट करायचं आहे. वापस येऊन परत तुम्हाला टॅगमध्ये हेच कॉपी केलेलं परत पेस्ट करायचं आहे आणि मग वापस येऊन तुम्हाला जे आपण व्हिडिओ हा सूचीबद्ध केलेला होता तो सूचीबद्ध व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला सार्वजनिक यावरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. आपला व्हिडिओ पब्लिक होऊन जाईल. पब्लिक व्हिडिओ केल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओ वरती स्क्रॉल केल्यावर वरती तुम्हाला व्हिडिओ आपला दिसेल आणि तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊन जाईल. तर मित्रांनो, अशी ही माहिती होती. नक्कीच तुम्हाला आवडली असेल. तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.